नमस्कार. आज आपण नानखटाई कशी बनवायची ते पाहूया. नानखटाई बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते सर्वप्रथम पाहूया. 2 चमचे ह्या चमच्याने मी तूप घेतलेले आहे. ह्याच चमच्याने 2 चमचे बेसन, 2 चमचे बारीक रवा, साखर, पिठी साखर घेतलेले एक छोटं बाउल, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, आणि 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर. सर्वप्रथम तूप आणि पिठी साखर आपल्याला फेटून घ्यायची आहे. तूप हे जाडच घ्यायचे, पातळ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तूप आणि साखर व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे बघा. एकदम मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता ह्यामध्ये मैदा, रवा, बेसन आणि बेकिंग पावडर घालून घ्यायची. आता ह्यामध्ये घालायचं आहे 1 कप मैदा, रवा, बारीक रवा 2 चमचे, बेसन 2 चमचे, ऑप्शनल आहे. बेकिंग पावडर अर्धा चमचा घालून आता हे सगळं मिक्स करून चाळून घ्यायचंय. आता मिक्स करून घ्यायचंय. आणि जर आपल्याला पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. आता मी हे मळून घेते व्यवस्थित. बघा, अशा प्रकारे हा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याचे असे छोटे असे गोळे करून घ्यायचे. असे चपटे असे थापून घ्यायचे. प्लेटला तूप लावून घ्यायचे आणि असे नानखटाई अशी बनवून घ्यायची. शेप साईज तुम्हाला जितका हवा तितका, आणि अशी सॉफ्टच अशी ठेवायची आहेत. बघा, मी बनवून घेतले प्लेटवर, आणि तुम्ही असेच पण तुम्ही ठेवू शकता. यावर मी थोडासा पिस्ता लावून घेते. बदाम, पिस्ता किंवा टुटी फ्रुटी तुम्ही काही लावू शकता. कढई मी 10 मिनिट प्रीहीट करत ठेवलेली आहे. त्यामध्ये काही घालून घ्यायचे. आणि 15 ते 20 मिनिटाला आता मंद आचेवर असंच ठेवायचं. बघा मंडळी, कशी 10 मिनिटात बिस्किट फुलून आलेली आहे. बिस्किट म्हणा, नानखटाई म्हणा, बघा मस्त अशी फुलून आलेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये 10 मिनिटात ती फुलून येतात. आणि मध्यम टू लो आचेवर त्याला 15 मिनिट अशी बेक करून घ्यायची. आता ऑलमोस्ट ती आपली तयार झालेली आहे. आता मी 5 मिनिटं अजून ठेवून काढून घेते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा मंडळी, मस्त अशी नानखटाई फुलून आलेली आहे, ती झालेली आहे. आता ही नरम असतात, ती थोड्या वेळाने गार झाल्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची. बघा, मस्त अशी नानखटाई तयार झालेली आहे बघा. आणि तुम्हाला एक फोडून दाखवते. बघा, एकदम सॉफ्ट झालेली आहे.